नमस्कार, मी दिलीप बाविस्कर. आपल्या डिजिटल स्मार्ट टीचर या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो. जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या व प्रथम नोटिफिकेशनसाठी त्याचा बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. आज आपण स्टुडंट पोर्टलमध्ये एखादा विद्यार्थी आपल्याला सापडत नसेल तर तो विद्यार्थी कसा शोधायचा, कोणत्या शाळेत आहे, त्या शाळेचा UDAS क्रमांक काय आहे, तर तो कसा सर्च करायचा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग पटापट आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपण आता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर स्टुडंट पोर्टलचे डॅशबोर्ड आपल्या समोर दिसत असते. त्यामध्ये आपल्याला लॉग इन हिअर या ठिकाणी आपल्याला शाळेचा युजर आयडी व पासवर्ड टाकायचा आहे. युजर नेम म्हणून आपण शाळेचा UDAS क्रमांक टाकतो. त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे. त्यानंतर लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचे टॅब आपल्या समोर दिसत असतात, ज्यामध्ये स्टुडंट डिटेल्स, स्टुडंट एंट्री, प्रमोशन, अटॅच, ट्रान्सफर, एक्सेल, मास्टर, संच मान्यता, मेंटेनन्स, रिपोर्ट्स आणि लॉग आउट अशा पद्धतीचे टॅब आपल्याला दिसत असतात. आतापर्यंत आपण विद्यार्थी अटॅच कसे करायचे, विद्यार्थ्यांना अप्रूव्हल कसे द्यायचे, ट्रान्सफर कसे करायचे, त्यानंतर एक्सेल मध्ये नवीन विद्यार्थ्यांची एंट्री कशी करायची याविषयीचे बरेच व्हिडिओ आपण पाहिले असतील. जर पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला स्टुडंट पोर्टल प्लेलिस्ट आहे, या ठिकाणी सर्व व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहेत. तर आपण आज एखादा विद्यार्थी आपल्या शाळेत दाखल झालेला आहे, परंतु त्या विद्यार्थ्याचा आपल्याला स्टुडंट ID माहित आहे, तरी सुद्धा तो विद्यार्थी आपल्याला सापडत नसेल तर तो कोणत्या शाळेत आहे, त्या शाळेचे UDAS क्रमांक काय आहे हे शोधण्यासाठी आपल्याला शोधायचे आहे. हे शोधण्यासाठी आपल्याला रिपोर्ट्स मध्ये जायचे आहे. रिपोर्ट्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बरेच टॅब आपल्याला दिसत असतात. स्टेटस, HM लेवल, अटॅच ड्रॉपबॉक्स, त्यानंतर स्टुडंट सर्च. तर आपल्याला या स्टुडंट सर्च वरती क्लिक करायचे आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीचे नवीन पेज आपल्या समोर दिसत असते, ज्यामध्ये तो विद्यार्थी आपल्याला स्टुडंट ID ने सर्च करता येईल किंवा नावाने सर्च करता येईल किंवा इतर. जर त्या विद्यार्थ्याचा आपल्याला स्टुडंट ID माहित असेल तर आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे स्टुडंट ID टाकून आपण त्या विद्यार्थ्याला सर्च करू शकतो. जर त्याचा स्टुडंट ID माहित नसेल तर या नेम वरती क्लिक करून आपण त्या विद्यार्थ्याचे आपण सर्च करू शकतो. तर आपण आता एक विद्यार्थ्याचा स्टुडंट ID घेऊ आणि तो कोणत्या शाळेत आहे ते आपण आता चेक करू. बघा, आपण आता स्टुडंट ID हा सुरुवातीचे जे 4 अक्षर असतात ते अक्षर ज्या वर्षी आपण तो विद्यार्थी ऑनलाईन एनरोल केला त्या वर्षाचा असतात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं त्या वर्षाचे असतात. त्यानंतर ज्या शाळेतून रजिस्ट्रेशन केलं त्या शाळेचा UDAS क्रमांक असतो. UDAS क्रमांक टाकल्यानंतर शेवटचे 4 अक्षर हे त्या विद्यार्थ्यांचे स्टुडंट ID राहतो, त्या विद्यार्थ्यांचा ID असतो. त्यानंतर स्टुडंट ID टाकल्यानंतर या ठिकाणी आपण सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचे तो विद्यार्थी आपल्याला त्याची माहिती आपल्याला दिसत असते, की ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा करंट UDAS, कोणत्या शाळेत तो विद्यार्थी आहे, त्या शाळेचे नाव, त्या विद्यार्थ्याचा ID, त्यानंतर स्टुडंट नेम, त्या विद्यार्थ्याच्या आईचे नाव, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ऍडमिशन डेट, स्टँडर्ड आणि स्टेटस.
अशा पद्धतीची पूर्ण माहिती या विद्यार्थ्याची येत असते. हे सर्च करून पाहिलं आपण स्टुडंट आय ने, तर आपण आता हाच विद्यार्थी नेमने कसं सर्च करतात तर ते आपण पाहूया. बघा, आधी आपण स्टुडंट आय ने सर्च केलं, तर आपण आता नेमने सर्च करणार आहोत, त्या विद्यार्थ्याच्या नावाने सर्च करणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम फर्स्ट नेम, मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम, मदर नेम, त्यानंतर जेंडर आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ या कॅलेंडर मधून आपल्याला सर्च करायचे आहे. मग वर्ष सिलेक्ट केल्यानंतर महिना सिलेक्ट करायचा, त्यानंतर तारीख सिलेक्ट करायची, त्यानंतर या सर्च वरती सर्च करायचे. बघा, या ठिकाणी सुद्धा आपल्याला करण युडायस, त्या शाळेचं नाव, त्या विद्यार्थ्याचा स्टुडंट आय डी, त्या विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ऍडमिशन डेट, स्टँडर्ड आणि स्टेटस प्रेझेंट. अशा पद्धतीने आपण त्या विद्यार्थ्याला आपण स्टुडंट आय डी ने व नावाने आपण सर्च करू शकतो. आपण आधी स्टुडंट आय डी ने पाहिलं, त्यानंतर नावाने सर्च करून पाहिलं, ऑथरने आपल्याला स्टुडंट आय डी टाकावा लागत असतो. स्टुडंट आय डी टाकल्यानंतर ऑथरने आपल्याला सर्च करावे लागते. म्हणजे स्टुडंट आय डी व ऑथर या ठिकाणी सारखी पोझिशन आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. व काही अडचण असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. धन्यवाद. नमस्कार, मी दिलीप पाविस्कर आपल्या डिजिटल स्मार्ट टीचर या YouTube चॅनलमध्ये स्वागत करतो. जर आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करून घ्या व प्रथम नोटिफिकेशनसाठी त्याचा बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करा. आज आपण स्टुडंट पोर्टलमध्ये एखादा विद्यार्थी आपल्याला सापडत नसेल तर तो विद्यार्थी कसा शोधायचा, कोणत्या शाळेत आहे, त्या शाळेचा युडायस क्रमांक काय आहे, तर तो कसा सर्च करायचा याविषयी आपण माहिती पाहणार आहोत. चला तर मग पटापट, आपण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. आपण आता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिलेली आहे, त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर स्टुडंट पोर्टलचे डॅशबोर्ड आपल्या समोर दिसत असते. त्यामध्ये आपल्याला लॉग इन हिअर या ठिकाणी आपल्याला शाळेचा युजर आय डी व पासवर्ड टाकायचा आहे. युजर नेम म्हणून आपण शाळेचा युडायस क्रमांक टाकतो, त्यानंतर पासवर्ड टाकायचा आहे, त्यानंतर कॅप्चा कोड टाकायचा आहे, त्यानंतर लॉग इन करायचे आहे. लॉग इन केल्यानंतर अशा पद्धतीचे टॅब आपल्या समोर दिसत असतात, ज्यामध्ये स्टुडंट डिटेल्स, स्टुडंट एंट्री, प्रमोशन, अटॅच, ट्रान्सफर, एक्सेल, मास्टर, संच मान्यता, मेंटेनन्स, रिपोर्ट्स आणि लॉगआउट अशा पद्धतीचे टॅब आपल्याला दिसत असतात. आतापर्यंत आपण विद्यार्थी अटॅच कसे करायचे, विद्यार्थ्यांना अप्रूव्हल कसे द्यायचे, ट्रान्सफर कसे करायचे, त्यानंतर एक्सेल मध्ये नवीन विद्यार्थ्यांची एंट्री कशी करायची याविषयीचे बरेच व्हिडिओ आपण पाहिले असतील. जर पाहिले नसतील तर आपल्या चॅनलला स्टुडंट पोर्टल प्लेलिस्ट आहे, या ठिकाणी सर्व व्हिडिओ आपण अपलोड केलेले आहे. तर आपण आज एखादा विद्यार्थी आपल्या शाळेत दाखल झालेला आहे, परंतु त्या विद्यार्थ्याचा आपल्याला स्टुडंट आय डी
माहित आहे तरी सुद्धा तो विद्यार्थी आपल्याला सापडत नसेल तर तो कोणत्या शाळेत आहे, त्या शाळेचा UDIS क्रमांक काय आहे हे शोधण्यासाठी हे आपल्याला शोधायचे आहे. हे शोधण्यासाठी आपल्याला रिपोर्ट्स मध्ये जायचे आहे. रिपोर्ट्स मध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बरेच टॅब आपल्याला दिसत असतात. स्टेटस, HM लेवल, अटॅच ड्रॉपबॉक्स, त्यानंतर स्टुडंट सर्च. तर आपल्याला या स्टुडंट सर्च वरती क्लिक करायचे आहे. याच्यावर क्लिक केल्यानंतर स्टुडंट ID ने सर्च करता येईल किंवा नावाने सर्च करता येईल किंवा इतर. जर त्या विद्यार्थ्याचा आपल्याला स्टुडंट ID माहित असेल तर आपण या ठिकाणी त्या विद्यार्थ्याचे स्टुडंट ID टाकून आपण त्या विद्यार्थ्याला सर्च करू शकतो. जर त्याचा स्टुडंट ID माहित नसेल तर या नेम वरती क्लिक करून आपण त्या विद्यार्थ्याचे आपण सर्च करू शकतो. तर आपण आता एक विद्यार्थ्याचा स्टुडंट ID घेऊ आणि तो कोणत्या शाळेत आहे ते आपण आता चेक करू. बघा, आपण आता स्टुडंट ID हा सुरुवातीचे जे 4 अक्षर असतात ते अक्षर ज्या वर्षी आपण तो विद्यार्थी ऑनलाईन एनरोल केला त्या वर्षाचा असतात. ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलं त्या वर्षाचे असतात. त्यानंतर ज्या शाळेतून रजिस्ट्रेशन केलं त्या शाळेचा UDIS क्रमांक असतो. UDIS क्रमांक टाकल्यानंतर शेवटचे 4 अक्षर हे त्या विद्यार्थ्यांचे स्टुडंट ID राहतो, त्या विद्यार्थ्यांचा ID असतो. त्यानंतर स्टुडंट ID टाकल्यानंतर या ठिकाणी आपण सर्च करायचे आहे. सर्च केल्यानंतर अशा पद्धतीचे तो विद्यार्थी आपल्याला त्याची माहिती आपल्याला दिसत असते की ज्यामध्ये त्या विद्यार्थ्याचा करंट UDIS, कोणत्या शाळेत तो विद्यार्थी आहे, त्या शाळेचे नाव, त्या विद्यार्थ्याचा ID, त्यानंतर स्टुडंट नेम, त्या विद्यार्थ्याच्या आईचे नाव, मदर नेम, डेट ऑफ बर्थ, बघा आधी आपण स्टुडंट ID ने सर्च केलं तर आपण आता नेमने सर्च करणार आहोत, त्या विद्यार्थ्याच्या नावाने सर्च करणार आहोत. तर त्यासाठी सर्वप्रथम फर्स्ट नेम, मिडल नेम, त्यानंतर लास्ट नेम, मदर नेम, त्यानंतर जेंडर आणि त्यानंतर डेट ऑफ बर्थ या कॅलेंडर मधून आपल्याला सर्च करायचे आहे. वर्ष सिलेक्ट केल्यानंतर महिना सिलेक्ट करायचा, त्यानंतर तारीख सिलेक्ट करायची, त्यानंतर या सर्च वरती सर्च करायचे. बघा या ठिकाणी सुद्धा आपल्याला करंट UDIS, त्या शाळेचं नाव, त्या विद्यार्थ्याचा स्टुडंट ID, त्या विद्यार्थ्याचे नाव, आईचे नाव, डेट ऑफ बर्थ, जेंडर, ऍडमिशन डेट, स्टँडर्ड आणि स्टेटस प्रेझेंट. अशा पद्धतीने आपण त्या विद्यार्थ्याला आपण स्टुडंट ID ने व नावाने आपण सर्च करू शकतो. आपण आधी स्टुडंट ID ने पाहिलं, त्यानंतर नावाने सर्च करून पाहिलं, ऑदरने
ऑथरने आपल्याला स्टुडंट आय डी टाकावा लागत असतो. स्टुडंट आय डी टाकल्यानंतर ऑथरने आपल्याला सर्च करावे लागते. म्हणजे स्टुडंट आय डी व ऑथर या ठिकाणी सारखी पोझिशन आहे. जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर व सबस्क्राईब करायला विसरू नका. व काही अडचण असल्यास कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करा. धन्यवाद.